नमस्कार. मला माहिती नाही कुणासाठी कविता काय आहे, पण माझ्यासाठी ज्यावेळेस मी कवितेला पाहतो माझ्यासाठी ते एक अभिव्यक्तीचं माध्यम बनायला लागतं. आणि मग तीच कविता माझ्यासाठी नेमकी काय आहे तर ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो. तर सादर करतो एक छोटीशी रचना, मुक्तछंदातली म्हणू शकता, की फक्त मोठमोठ्या शब्दांची सांगड घालणंच नव्हे तर अवघड भावनांची सोप्या शब्दांतील अभिव्यक्ती असते ही कविता. जेव्हा आपण एखादं कवितेचं वाचन ऐकतो, वाचताना तेव्हा कधी हसवणारी, कधी रुसवणारी, कधी लाजवणारी, कधी गाजवणारी, कधी रडवणारी, तर बऱ्याचदा तुम्हाला तुमच्या बालपणाची आठवण करून देऊन भूतकाळात तुम्हाला घेऊन जाणारी असते ती कविता. आता मी जिथं निसर्गाच्या शांततेत आहे त्या निसर्गाविषयी लिहितो आहे, की निसर्गाच्या शांततेत कधी हवेतून, कधी पाण्याच्या त्या खळखळाटातून, कधी प्राण्यांच्या त्या आवाजातून, कधी पक्ष्यांच्या त्या सुंदर गाण्यातून आपल्या आजूबाजूला नेहमीच राहते ती कविता. कधी जी शाब्दिक शुद्धताच सर्व काही, कारण की बऱ्याच लोकांना वाटायला लागतं की शाब्दिक शुद्धता असायलाच हवी, परंतु बऱ्याच वेळा काही कविता अशा असतात ज्याच्यामध्ये शाब्दिक शुद्धता असो नसो परंतु भावना असते. तर त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की जी कधी शाब्दिक शुद्धताच सर्व आहे असं मानत नाही, तर प्रत्येकाच्या भावनांना फक्त शेवटच्या शब्दांना लयबद्ध केलं ना तरी बनते ही कविता. खरंच आवाज नसलेल्यांना आवाज, अधिकार नसलेल्यांना अधिकाराचा नारा, समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा अनेकदा वारा पसरवते ही कविता. अनेकदा शांती तर कधीकधी या समाजामध्ये क्रांतीही घडवते कविता. आणि शेवटी लिहितो की मी कविता का लिहितो त्याच्याबद्दल, की थोडंफार जरी लिहिलं तरी मला मनाला शांती, शरीराला विश्रांती आणि भावनांना एक प्रकारची अभिव्यक्ती सध्या देते माझ्यासाठी ही कविता. मनःपूर्वक धन्यवाद.